राम राम मंडळी, आपलं गाव आपलं शिवार या चॅनलवर पुन्हा एकदा मनापासून स्वागत बरं का. तर मंडळी, आज आपण मेथीची भाजी करणार आहेत. तर रानात आलेलो आहे बघा, एकदम कवळी लुसलुसीत एकदम मेथी आहे. काढायची इथली मेथी आणि घरी न्यायची. आता मेथीमध्ये बी काही जण लसूणी मेथी, मेथी फ्राय असं वेगवेगळं असतं बरं का. पण आपण आपलं साधी गरिबाची शेतकऱ्याच्या घरची मेथीची भाजी करणार आहेत. तर चला तर तुम्हाला दाखवतो. आता ही मेथी अशी गोळा केली टोपल्यामध्ये, टोपलं घेऊन जातो. ह्याला धुवायचं असतं, निसायचं असतं. आता ऐकून करून घेतो. आज आजी नाही, आज ऐकूनच घेतो करून. तर चूल पेटलेली मस्तपैकी. काय टाकायचं आता? आता प्रथम आपण तेल टाकू. तेल टाकायचं का? तर 2 माणसाची भाजी म्हणायची तर कितीला टाक? 2 पळ्या बस. अशी खुडून घेतलेली, व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली. धुवून बी घेतलेली का? कापून पण घेता येते ना? हो. ही सगळे काय काय लागणार आयटम सांग बरं. ही लाल तिखट, हळद, हा, मीठ, मुगाची डाळ, हा, टोमॅटो, हा, बारीक चिरलेली मिरची, कुटून घेतलेला लसूण, जिरं आणि शेंगदाण्याचं कूट. बरं बरं, एवढ्या गोष्टी लागतात. शेतकऱ्यांची भाजी असं आहे का? आपण मेथी फ्राय बी बघू एकदा करून. मीठ मीठ चवीनुसार मीठ. जेवढी जास्त भाजी असेल तेवढं मीठ पण जास्त लागू शकते. थोडी हळद, थोडी हळद वापरू. चांगली परतू द्यायची का? छान परतू. 5-10 मिनिट. 5-10 मिनिटं लागतं. मीठ टाकल्यामुळे पाणी सुटतं आणि अशी जाळ विजला का आपला? आहे शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याचं कूट हे किती चमचे घेतलं आपण? हे साधारण पोह्याच्या चमच्याने 3 चमचे. असं आहे का? म्हणजे जसं चवीनुसार आपल्याला टाकायचं आहे. एवढंच टाका तेवढंच टाका. कूट कमी लागतं. हां हां हां, ती फायदा होते. लाल तिखट टाकायचं का नाही आपल्याला? ऑप्शन. म्हणजे ते आपण हिरवी म्हणजे मिरच्या टाकल्यात म्हणून. जर तिखट आवडत असेल तुम्हाला जास्तच, हां, असं थोडं टाकायचं. हां, लाल तिखट बी वापरू शकतो आपण. मस्त झालेली इकडे भाजी. आणि थोड्या वेळ ही अशी झाकून टाकायची आणि त्यामुळे लवकर शिजते, मऊ होते भाजी, लवकर सॉफ्ट होते. आता जवळपास 5 मिनिटं आपण झाकून ठेवली. मस्त छान झालेली, वास पण छान यायला आहे. घ्या प्लेटमध्ये. तर जेवायला बसायचे मस्तपैकी. घे बरं प्लेटमध्ये. तर मंडळी, कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला काय अडचण नाही. तर शेतकऱ्यांचं असं जीवन असतं. अशा प्रकारे मेथीची भाजी आपण केलेली आहे आज. नेक्स्ट टाईम आपण वेगळी रेसिपी घेऊन येऊत. तोपर्यंत राम राम मंडळी.